नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात संत ज्ञान. आज आपण ऐकणार आहोत एक असं प्रवचन जे मन शांत करेल, विचार जागे करेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. आजचा विषय आहे संतांची वाणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनमूल्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी एक असा विचार आहे जो तुमच्या मनात रेंगाळत राहील. मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. या दोन ओळी आपल्याला माणूस म्हणून उभं राहायला शिकवतात. जो दुःखी आहे, जो दुर्लक्षित आहे, जो समाजाच्या कडेला उभा आहे, त्यालाच आपलं मानणं हाच खरा धर्म आहे. तुकाराम महाराजांवर अन्याय झाला, लोकांनी त्यांना हिणवलं, त्यांचे अभंग नदीत बुडवले, पण तरीही त्यांच्या मुखातून कधी द्वेष बाहेर आला नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे. संपूर्ण सृष्टी आपली वाटते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वाचे आर्त माझे घर. म्हणजे काय? दुसऱ्याचं दुःख आपल्याला अस्वस्थ करतं का? दुसऱ्याच्या वेदनेत आपण स्वतःला पाहतो का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देव बाहेर शोधू नका, तो तुमच्याच आत आहे. शांती ही बाहेरून मिळत नाही, ती आतून उमलते. मी तुम्हाला आता एक छोटीशी कथा सांगतो. एक राजा होता. त्याच्याकडे सगळं काही होतं, पण त्याचे मन शांत नव्हतं. तो एका साधूकडे गेला. साधूंनी त्याला नदीकाठी नेलं आणि म्हणाले, हातात पाणी धर. राजाने प्रयत्न केला, पण पाणी हातातून निसटून गेलं. तेव्हा साधू म्हणाले, सत्ता, पैसा, मान हे सगळं पाण्यासारखं आहे. घट्ट धरलंस तर दुःख, सोडलंस तर शांती. मित्रांनो, सोडणं जमलं तरच जीवन सुटसुटीत होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातले राजे नव्हते, ते होते मूल्यांवर उभं राहिलेलं नेतृत्व. स्त्री सन्मान. शत्रूच्या मुलुखात विजय मिळाल्यानंतर एक स्त्री महाराजांसमोर आणली गेली. महाराज म्हणाले, ही आमच्या आई समान आहे, आणि तिला सन्मानाने परत पाठवण्यात आलं. शेतकऱ्यांचा आदर. महाराजांचा स्पष्ट आदेश होता, शेतकऱ्याचं पीक जळता कामा नये, कारण स्वराज्य जनतेच्या विश्वासावर उभं असतं. अफजल खान आणि निश्चय. निश्चयाचा महामेरू. हा निश्चयच महाराजांची खरी ताकद होता. मित्रांनो, आज आपण काय शिकलो? संतांनी शिकवलं माणूस बनायला, शिवरायांनी शिकवलं ते माणूस पण जपायला. आपणही ठरवूया, दुःखी माणसाच्या पाठीशी उभं राहूया, अन्यायाविरुद्ध शांत पण ठाम आवाज उठवूया. जर तुम्हाला हे प्रवचन आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या विचारासोबत. जय जय रामकृष्ण हरी. जय भवानी, जय शिवाजी.